स्वादिष्ट मराठी किचनमध्ये आपल्या सर्व खवय्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे। तत्पूर्वी सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी। चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते। हाच दिवस म्हणजे रामजन्माचा दिवस। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रामनवमीला जी पूजा केली जाते त्या पूजेसाठी लागणारं साहित्य आणि पूजा विधी, अर्थातच ही पूजा कशी करायची, कोणत्या वेळी करायची हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रामनवमी पूजा विधी। रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य क्रिया करून स्वच्छ स्नान करावे। स्वच्छ किंवा कोरे वस्त्र परिधान करावे। शुभ मुहूर्तामध्ये मंदिराची साफसफाई करून घ्यावी। भगवंताचे स्मरण करून व्रत उपवासाचा संकल्प करावा। श्री भगवान श्रीराम यांची चांदीची किंवा पितळेची मूर्ती किंवा राम दरबाराचे चित्र घेऊन लाल किंवा पिवळे कापड पसरवून त्यावर ठेवावे। मूर्तीला स्नान घालावे आणि चित्र असेल तर स्वच्छ करून घ्यावे। मग मूर्तीला पंचामृत आणि केशर दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करावा। मूर्तीच्या कपाळावर अनामिका बोटाने चंदन, अष्टगंध, बुक्का, गुलाल, हळद आणि तांदूळ वाहावे। श्रीरामांना पिवळ्या रंगाचे फूल, वस्त्र, चंदन इत्यादी पूजा साहित्य वाहावे। मग फुले वाहून हार घालावा। धूप, अगरबत्ती, निरांजन लावावे। कुटुंबासोबत हवनमध्ये देवदेवतांकरिता आहुती द्यावी। तुपाचा दिवा लावून आरती ओवाळावी। पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा। प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवावे। नैवेद्यामध्ये पंचामृत, धणे, पंजिरी, मिठाई ठेवावी। नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवून नैवेद्य अर्पण करावा। रामायणाचा पाठ करावा। सुंदरकांडाचा पाठ करावा। मंत्र ओम श्रीं ह्रीं क्लीं रामचंद्राय श्री नमः हा मंत्र 108 वेळा जपावा। गंगाजल घरात सर्वदूर शिंपडावे। त्यानंतर घराच्या छतावर बाल्कनीमध्ये केशरी ध्वज लावावा। अशा प्रकारे रामनवमीची पूजा करावी। तर मग या रामनवमीला मी अशाच प्रकारे रामाची पूजा करा। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। यावरचे सर्व व्हिडिओज तुम्ही पहा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।